नवरात्रीच्या शुभ प्रसंगी चला जाणून घेऊयात दक्षिण भारतातील पवित्र ठिकाण कन्याकुमारी बद्दल। हे शहर केवळ पर्यटनासाठी नाही तर हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे। पौराणिक मान्यतेनुसार इथं देवी कन्याकुमारीनं तपश्चर्या केली होती आणि तिच्या शक्तीमुळे हे ठिकाण पवित्र बनलं। कथा अशी आहे की प्राचीन काळी भारतावर राज्य करणाऱ्या राजा भरताला एक मुलगा आणि 8 मुली होत्या। त्यानं दक्षिण भाग आपल्या कन्येकडे दिला। कन्याकुमारी ही शिवभक्त होती। तिला भगवान शिवाशी लग्न करायचं होतं, पण नारद मुनींच्या इच्छेनुसार वानासुराचा वध फक्त तिच्या हातून व्हावा, कारण वानासुराला कुमारी कन्येशिवाय कोणीही वध करू शकणार नाही असं वरदान शिवानेच दिलं होतं। म्हणून तिचा विवाह होऊ शकला नाही। वानासुराचा वध केल्यानंतर दक्षिण भारतातील हे ठिकाण तिच्या स्मरणार्थ कन्याकुमारी म्हणून ओळखलं गेलं। विशेष म्हणजे कन्याकुमारी हे ठिकाण 3 समुद्रांचा संगम म्हणून प्रसिद्ध आहे। बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर एकत्र येतात। समुद्राच्या वेगवेगळ्या रंगांनी आणि किनाऱ्यावरच्या रंगीबेरंगी वाळूने इथं नयनरम्य दृश्य तयार होतं। या पौराणिक कथा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे नवरात्रीत कन्याकुमारीला भेट देणं फक्त धार्मिक श्रद्धा अनुभवणं नाही, तर एक अद्वितीय आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव ठरतो। उदो उदो अंबेचा